पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप मला संपवू शकत नाही अशी डरकाळी उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून फोडली। दिल्लीत बसलेल्या दोन खेचरांना महाराष्ट्रात फक्त पवार आणि ठाकरे दिसतात अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। मी मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला नेण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, पण शिवसेना फुटल्यावर जे नवीन सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले असं ठाकरे म्हणाले। 10 वर्षात मोदींनी काहीच केलं नाही, त्यामुळे पराभव दिसू लागल्यावर त्यांना राम दिसू लागला अशा शब्दात ठाकरेंनी मोदींचा समाचार घेतला। तुम्हाला अजूनही म्हणजे आता तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं, तुम्ही राम 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 करायला लागलात। इतके दिवस म्हणजे निवडणुकीमध्ये राम 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 करायचं आणि निवडून आल्यानंतर लोक गेली का मरा 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 करायचं। शेतकरी आत्महत्या करतायत त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देत आहे। दिल्लीत चाललेले शेतकरी होते त्यांना तर त्यांचे ते कार्यवाह वगैरे काय म्हणतात, दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे अराजक आहे। अशी सगळी जी माणसं आहेत म्हणून निवडणुकीमध्ये रामाचं नाव राम राम राम, आणि जे निवडून देतील पण निवडून दिल्यानंतर ते जेव्हा तुमच्याकडे येतात त्यांना ते म्हणतात मरा 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 मरा। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची आजची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर एकीकडे पंतप्रधान मोदी देशातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उद्धव ठाकरेंनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊतांना मॅनेज मुलाखत दिली असल्याचं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। बावनकुळे आपल्या ट्विटमध्ये टीका करताना काय नेमकं म्हणतात आपण जाणून घेऊया। एकीकडे पंतप्रधान मोदी देशातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उद्धव ठाकरेंनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊतांना मॅनेज मुलाखत दिली। ही मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच। उद्धव ठाकरेंमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत। दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय? 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का? सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात? उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसला होता? उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की हिम्मत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत। महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे। जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।